हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण चाललेलो आहोत एक 12 महिने वाहणारा असा एक धबधबा आहे जव्हारला। जसा काळमंडी फेमस आहे ना, तसा एक दुसरा एक धबधबा आहे जो आपल्या खडखडचा ओव्हर जातो त्याच्या खाली आहे। तो आपण तो एक्सप्लोर करायला चाललो आहे। त्याचं नाव आहे तुमजरा धबधबा असं म्हणतात। नक्की एन्जॉय करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब आवर चॅनल। आता आपण चाललेलो आहोत, निघालेलो आहोत। या ठिकाणाचे अंतर जव्हारपासून 8 ते 9 किलोमीटर आहे। सांगला ना तुम्हाला। काय झालं माहिती आहे का, मामाने त्यांच्या कारचा कवर सावलीसाठी बांधला होता, पण अर्धा 1 किलोमीटर जायच्या आतच त्याचा पॅराशूट होऊन फाटला। म्हणून आम्ही सगळेजण हसत होतो। तिकडे दुकानाचे स्टॉल वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर तुम्ही जव्हार येथून सगळं घेऊन जाऊ शकता। आम्ही पण जव्हारवरून खायचं प्यायचं सामान घेऊन तिथे जाणार आहोत आणि तिथे जाऊन चुलीवर बनवणार आहोत। सो एक ती वेगळी मजा येणार आहे। सो तुम्ही पुढे बघालच। माझ्या राईट साईडला एक मस्त अशी दरी आहे, त्याला लेपर्ड व्हॅली असं नाव आहे। कासटवाडीच्या इथे आहे ही दरी। सो पावसाळ्यात हे खूप छान दिसते, इथे छोटे छोटे वॉटरफॉल पण दिसतात। सो जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर नक्की इथे थांबून आणि अवश्य एक्सप्लोर करा लेपर्ड व्हॅली। एक नंबर दिसत आहे। कोल्ड्रिंक थंड करण्यासाठी थोडासा बर्फ पण घेऊन जात आहोत आम्ही। फार महाग केला तो बर्फ, 800 रुपये लागले। मागं स्वस्त होती रे। कुठून आणता? ते इथं आहे ना चारोटीच्या इथे एक फॅक्टरी। आता आम्ही चिकन घेण्यासाठी जात आहोत। चिकन आणि कलेजी आणि ठिटा घेणार आहोत। हे समोर दिसत आहे हे फार प्राचीन असं क्लॉक टॉवर आहे, जे यशवंत मुकणे राजांच्या काळातलं आहे। हिस्टोरिक असं हे एक स्ट्रक्चर आहे। आता आपण सगळं खायचं प्यायचं सामान घेऊन आणि आता वॉटरफॉलकडे निघालेलो आहोत। आपण तिथेच बनवून खाणार आहोत। जर तुम्ही नाशिक रोडच्या दिशेने जर वॉटरफॉलकडे जात असाल तर तुम्हाला रस्त्यात शिरपामाळ हे पण एक ऐतिहासिक स्थळ एक्सप्लोर करायला भेटेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव मुकणे यांची भेट झाली होती। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीवर निघाले होते त्यावेळेस इथे
पेटून गेले होते. डॅम तुम्ही बघू शकता, छोटासा दिसत असेल याच्यामध्ये, वाईड अँगल असल्यामुळे. रस्ता खराब आहे थोडासा. त्याच्याच वळाला आपण खाली जाणार आहोत. खडखडवरून आल्यावर आपल्याला या पाटाच्या रस्त्याला पुढे जायचं आहे. हा इकडे बाजूला पाट आहे, त्या पाटाच्याच रस्त्याला आपल्याला पुढे जायचं आहे. हा बघा इथे पाट बघू शकता तुम्ही, पाट आहे आणि याच रस्त्याला आपल्याला पुढे जायचं आहे. इकडे खडखड बंधारा आहे. कुठे इथे तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट पण आहे खडखड डॅमचा. आय लव्ह खडखड असं लिहिलेलं आहे तिथे पुढे. इथे पण तुम्हाला तो छोटासा धबधबा सारखा दिसेल डॅमच्या खाली. पावसाळ्यात तो खूप सुंदर दिसतंय, पण आता पाणी कमी आहे त्याच्यामुळे. अरे ते खडखड तर गायब केलं. आय लव्ह खडखड होतं ते. आपण आपल्याला उशीर झाल्यामुळे जास्त थांबत नाही, पुढे जावं नाही. फायनली आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याच्या ठिकाणी. आपण गाडी इथे लावलेली आहे आणि इथे हा होळ आहे, हाच खाली जातो तिकडे. आपण इकडनं क्रॉस करून जाऊन बघूया गर्दी आहे की नाही. मस्त असं पांढरं शुभ्र पाणी आहे, बघू शकता. मस्त पाणी आहे, थंड पण नाही गरम पण नाही. चेक करूया खाली काय आहे. बघू शकता डोमझरा धबधबा. आम्ही वरच्या साईडनीच आलेलो आहोत, म्हणजे मिडल पोर्शनमध्ये. हा मेन धबधबा आहे. इकडे पण मस्त वॉटरफॉल आहे.
बघितलास का? काय आहे? काय आहे? आहे ना वॉटरफॉल आहे ना? हा इकडे बघ ना. चल चलो. गाईज पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे गाडी आम्ही खाली नदीपर्यंत आणलेली. गाडी येत नाही खाली, पण बाईक येतात, पण 4 व्हीलर सहसा नाही येत. ते आता त्या जमीन मालकांनी रस्ता बनवला आहे, सो आम्ही गाडी नदीपर्यंत आणली होती, नदीच्या जवळ. पण पाऊस आला तर माझ्या गाडीचे टायर जरा खराब आहेत, सो गाडी चढणार नाही. म्हणून गाडी आता वरतीच नेऊन ठेवतो आणि पुन्हा येतो. जर पाऊस नाही आला तर परत गाडी खाली आणीन. पूर्ण असा पावसाचा माहोल झाला आहे. जर पाऊस आला तर मजा येईल. फक्त जेवण रेडी झाला पाहिजे. चुलीवरती बनवतो आम्ही. चला आपण पटापट जाऊया. गाईज हा असा रस्ता आहे. जर तुमच्याकडे चांगली जीप वगैरे असेल उंच टायरांची तर तुम्ही आणू शकता इथंपर्यंत. ते पण हे उन्हाळ्यातच फक्त रस्ता तयार होतो, पावसाळ्यात किंवा असा थंडीच्या टायमाला नसतो हा रस्ता. आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी रस्ता केलेला आहे. फक्त 4 व्हीलर बाईक येतात, पण 4 व्हीलर सहसा येत नाही. पूर्ण पावसाचं वातावरण, काळे ढग आलेले आहेत. आपण धबधब्याच्या खालीपर्यंत नाही जात आहोत. जो वरचा धबधबा आहे तिथेच आपण खायचं बनवतो आहे. कारण की सामान जास्त असल्यामुळे आम्हाला तेवढं खाली उतरवणं आणि चढणं खूप रिस्की आहे आणि खूप अवघड जाईल. म्हणून आम्ही त्याच्या मिडल वनचा जो छोटासा वॉटरफॉल टाईप आहे ना, तिथेच आम्ही सगळं सेटअप लावलेला आहे. पहिले तर मी गेलो आणि आंघोळ केली आणि मग गाडी लावायला आलो. आता जाऊया, मस्त खाऊया, आंघोळ करूया आणि निवांत निघूया. तुम्हाला तिथलं पण दाखवतो आंघोळ करतानाचे व्हिडिओज. मस्त असं वातावरण झालं आहे. पहिले येताना खूप ऊन होतं, उकडा होता आणि आता एकदम शांत असं झालेलं आहे. इकडे बघा, हा आमचा खाली सेटअप लागलेला आहे. हा इथं वॉटरफॉल आहे. याच्या खाली पण जो मेन वॉटरफॉल आहे तो याच्या खाली आहे. तर पाणी कमी आहे, पावसाळ्यात खूप छान दिसत होते. इकडे पण छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. इथे देव आहेत तिकडे गावकऱ्यांचे. पटापट आपला कार्यक्रम उरकून घेऊ आणि मग आंघोळीला जाऊया. तुम्हाला दाखवतो आम्ही चुलीवर काय काय बनवत होतो. सो फायनली व्ह्यू आलेला आहे आपला. Ta-da!
पितात आता. आपण याचं कॉकटेल बनवतोय. आज करून आहे जामून. त्याच्यात आपण ॲपी टाकून आणि टेस्ट करणार आहोत. आधी तोंड नाही होत, एकदम स्मूथ ओढका लागतो. क्वालिटी पाऊस आलेला आहे आणि इथे सगळी दपादपी चालू आहे. अचानक पाऊस आला. तुम्हाला म्हटलं होतं पावसाचं वातावरण झालं, पण पाऊस आलेला आहे. आजोबा तिथे लपलेले आहेत. ही आमची तसं झालेला आहे स्वयंपाक चुलीवरचा. तिथे चालू आहे, थोडंसं भात गरम करत आहे. इथे भाजी आहे, चिकन रस्सा, भात पण झालेला आहे. हां, काय मॅडम येत नव्हत्या इथे, पण जबरदस्ती आणलेला आहे यांना. आणि आता कलेजीचा आस्वाद घेत आहेत. येताना आम्ही आईस पण घेऊन आलेलो. थंड करत ठेवलेले आहेत. हा बर्फ आहे. हे इकडे छुपा रुस्तम लपलेले आहेत आणि जेवतायत. बरू काय जेवते? श्रेयस शक्तिमान. त्यांनी छत्री पकडली. असा तुझा मोबाईल काढून दाखव बाहेर. हाय, कुठे आली तू?
Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palm. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares. Sitting right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored again? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this amusing, sitting there gaslighting and confusing. Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion. Even though I offer all of the solutions, I wish you loved me like I love you, it's stupid. When I'm alone with you I never feel lucid. I wish I wasn't struck by Cupid. I wish when I first saw you I knew this. When I'm with you I feel so useless, I feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palm. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares. See me right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored again? बॅटरी लो झाली, लवकर ये. Then will you get bored again? Then will you get bored again? Then will you get bored एकदम again? तिकडे नका जाऊ. इथे तिथे एवढ्या याच्यातच गोवा. इकडे बघा, इकडे तिघी पण असे. ही एक राहिली ही.
बाईक करून पण जा इथे येणार तर. घराकडे निघालेली आहे सगळे सामान घेऊन. सगळ्या बोऱ्या बिस्तर बांधके. तर माझ्याकडे पण ट्यूब आहे. हे बघा हा जार आहे पाण्याने भरलेला. मी तुला घेतो करू थांब, मी तुला घेतो. थांब तिथे, थांब तिथे, थांब मी तुला घेतो. अजून तिकडे रिया उचलून घ्यायचा आहे. इथे एवढूस चढायला तुम्ही ते खाली सांगत होते तर. हुशार, माझी चप्पल तुटली तर पाण्यात जायचं तर. आमचे हुशार डॉक्टर बुट घालून आली पाण्यात. अरे तुला बोललो वॉटरफॉल सांगितलं की पाणी येणारच. एक माझ्याकडे द्या, एक माझ्याकडे द्या.